अल्पना पावभाजी व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला, भर दिवसा भाईगिरीचा थरार, गुन्हेगारीला आळा कधी? अहिल्यानगर शहरातील वाढत्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून भर दिवसा एका छोट्या व्यावसायिकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे। नगर रेल्वे स्टेशन रोडवरील उज्ज्वल कॉम्प्लेक्स परिसरात प्रसिद्ध अल्पना पावभाजी हातगाडी चालक व त्याच्या भावावर झालेल्या हल्ल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार समर्थनगर येथील रहिवासी अलीम जाफर शेख हे आपल्या भाऊ अनीस शेख याच्यासह उज्ज्वल कॉम्प्लेक्स समोर अल्पना पावभाजी व बिर्याणी सेंटर या नावाने हातगाडी व्यवसाय करतात। 14 जून रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास एका व्यक्तीने उज्ज्वल कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस पुलावचे पार्सल पोहोचवून देण्याची मागणी केली। मात्र व्यवसाय सुरू असल्याने हातगाडी सोडून जाणे शक्य नसल्याचे सांगत अलीम शेख यांनी नम्रपणे नकार दिला। मात्र या किरकोळ कारणाचा राग मनात धरून संबंधित व्यक्ती काही साथीदारांसह पुन्हा हातगाडीवर परतल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत दहशतीचे वातावरण निर्माण केले आणि अलीम शेख व अनीस शेख यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। लोखंडी तव्याने डोक्यात वार, हल्लेखोरांची दादागिरी एवढ्यावरच थांबली नाही। पावभाजी बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गरम लोखंडी तवा उचलून एका आरोपीने अनीस शेख यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला। या हल्ल्यात अनीस शेख गंभीर जखमी झाले। रक्तबंबाळ अवस्थेत ते कोसळल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला। घटनेनंतर जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनीस शेख यांच्यावर उपचार सुरू आहेत। कोतवाली गुन्हा दाखल। या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 351(2) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। छोट्या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण। भर दिवसा शहराच्या मध्यवर्ती भागात आणि गर्दीच्या ठिकाणी एका व्यावसायिकावर अशा प्रकारे हल्ला होत असेल तर सामान्य नागरिक आणि छोटे व्यावसायिक कितपत सुरक्षित आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे। दिवसाढवळ्या सुरू असलेल्या भाईगिरीमुळे शहरात फेरीवाले, हातगाडी चालक आणि लघु व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अहिल्यानगरचा बिहार होत आहे का? शहरात वाढती गुन्हेगारी, खुलेआम मारामाऱ्या, व्यावसायिकांना धमक्या, खंडणीखोरीच्या चर्चा आणि वाढती दादागिरी यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। एका साध्या पार्सलच्या कारणावरून थेट लोखंडी तव्याने हल्ला करण्यापर्यंत मजल जाणे हे कायदा सुव्यवस्थेसाठी धोक्याची घंटी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। अहिल्यानगरचा बिहार होत आहे का असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। गुन्हेगारांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। शहरात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। भर दिवसा व्यावसायिकांवर जीवघेणे हल्ले होत असताना गुन्हेगारी प्रवृत्तींना वेळीच लगाम घालण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम राबवून कठोर कारवाई करणे ही काळाची गरज बनली आहे। अन्यथा उद्या कोणत्या निष्पाप व्यावसायिकावर अशाच प्रकारे हल्ला होईल याची भीती नागरिक व्यक्त करत आहे। प्रतिनिधी ऐनुल शेख, ATV न्यूज अहिल्यानगर। हा माझा भाऊ शेख अनीस। माळेवाडा बस स्टँडला आमचा अल्पना पावभाजी सेंटर नावाचं पावभाजीचं शॉप आहे। काही 4-5 अनोळखी लोक तिथे जेवणासाठी आले, जेवण वगैरे केलं, बिल द्यायला उठले। मी म्हटलं साहेब बिल द्या। म्हणे आम्हाला ओळखत नाही का, आम्ही भाई लोक बिल देणार नाही, तुझी दुकान लावायची का बोली, इथं बिल मागतो आम्हाला। अरे म्हणलं साहेब तुम्ही कुणी असो बिल द्या, माझा पोटा पाण्याचा व्यवसाय छोटासा। नाही नाही म्हणे बिल देणारच नाही। लगेच त्याने आणखीन 4-5 जण बोलवले, ते स्वतः 4-5 जण डायरेक्ट मारामारी सुरू केली त्यांनी। कावचा होता तो मारला, डोक्यात तवा फेकून मारलाय, सगळे अंडे पावभाजीचा माल सगळं रोडवरती टाकलं, पैसे पण नेले गल्ल्यातले आणि सांगितलं तुम्ही दुकानच कसं काय लावते ना, अंडे लोक इथं पाहतो याच्यानंतर म्हणे आम्ही नाही का, तुम्ही आतंकवादी दहशतवादी दुकानच कसं काय लावतं इथं, तुम्हाला कोणी परमिशन दिली म्हणे दुकान लावायची। सगळे अनोळखी लोक आहेत तिथले, फक्त एक जण कार्यकर्ता खाली आहे ना कामाला आहे माळेवाडा बस स्टँडला।